आंधळ्या पांगळ्याची सेवा करावी, ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाहीत, ज्यांना पंढरीची वारी करता येत नाही, अशा लोकांना मदत करावी, तरच या शिक्षणाला महत्व आहे आणि वृद्धाश्रम या महाराष्ट्रातले कमी व्हावेत असा माझा प्रमुख उद्देश आहे। पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी कोटीच्या संख्येने शेतकरी, वारकरी, धारकरी दर्शन घेण्यासाठी वारीतून सहभागी होत असतात। याबद्दल पर्यावरण आणि स्वच्छता याबाबत वारकऱ्यांना आपण कोणता बोलता संदेश द्या? या पर्यावरणासाठी वारकऱ्यांनी प्रत्येक घरासमोर एक झाड लावावं आणि त्या झाडाचं फक्त वृक्ष लावून भागणार नाही तर ते झाड त्यांनी पोषलं पाहिजे, त्या झाडाची फळं त्यांनी खाल्ले पाहिजे अशी अपेक्षा आहे। धन्यवाद सर। या संस्थेच्या अध्यक्षासमोर या संस्थेच्या माजी संस्थापक अध्यक्षा सो सागर शामराव राठोड या देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक राजेश कसाळे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। याबरोबर या गावातील ग्रामस्थ, माजी सरपंच, आप्पासाहेब शिंदे, या गावचे ज्येष्ठ नागरिक, विष्णुपंची खरसाळे, त्याचबरोबर या शाळेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून या दिंडीचा आनंद यांनी सर्वांनी घेतलेला आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरला जाऊन जरी हे घेऊ शकले नाही तरी या ठिकाणी त्यांनी पंढरपूरचं दर्शन या ठिकाणी घेऊन पर्यावरणाचा मोलाचा संदेश त्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शामराव गुरुजी यांनी दिलेला आहे। खरोखरच यामधून आदर्श जीवन काढण्यासाठी वारकरी संप्रदाय या ठिकाणी किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी या ठिकाणी